इथं बसल्यावर मी त्या समोरचे झाडं पाहत होतो. तर मागं बसून थोडी मागं नजर टाका त्या झाडावर. ते झाड एवढे सुंदर आहे आणि एकसारखे वाढलेले आहे. आणि या सगळ्या सभागृहाला अतिशय सुंदरता आणि संरक्षण देत आहे. सभागृह म्हणजे नेता आणि ते झाड म्हणजे कार्यकर्ता. एवढ्या ताकदीनं ते संरक्षक आणि त्या संघटनेची जेवढी सुंदरता वाढवतं ना, ही कार्यकर्त्याची भूमिका त्या झाडासारखी असते. ते उन्हातही तपतं, पावसाळ्या अंगावर घेतं आणि ते निवड सुंदरताने वाढवत तर ते संरक्षण पण करत आहे. मित्रांनो, चांगला कार्यकर्ता होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही सगळेजण चांगला नेता व्हायला सुरुवात केली आहे. तुम्ही ज्या दिवशी चांगले कार्यकर्ते व्हा तेव्हा तुमच्या समोर नेता नटमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमची शर्यत चांगल्या कार्यकर्त्याची नाही आहे. आमची शर्यत आहे चाटुगिरी करण्याची जास्त. मला दिवा लावता लावता आम्ही पाहतोय तेच हारण पण करताना 2-3 कार्यकर्त्याला मी निहाळत होते. ते कायदेच कुठं काही नाही, पण दिवा लावायला पाहिलं होतं. तुम्ही लक्षात घ्या, कष्टाशिवाय तुम्हाला महत्व प्राप्त होऊ शकत नाही. या स्टेजवर मी किती बसलो याच्यापेक्षा मी खाली राहून किती लोकांचे मन जिंकले हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल कदाचित का आम्ही स्टेजवर बसल्यावर हम कुछ नेता बन जाते हो. बिल्कुल सही नहीं है, बिल्कुल सही नहीं. भगत सिंह एकही गाव स्टेजवर बोलले नाही, बसले नाही. आज लोक फोटो लावतात. गांधीजी नंतर जर दुसरं नाव जर भारतात येत असं तर भगतसिंग राजगुरू सुखदेवचं नाव येतं. लक्षात घ्या, त्यांच्या त्यागाला त्यांच्या समर्पित भावनेला नतमस्तक होतात लोक. कोणाला काही वाटत असेल तर बसल्या बसल्या का मला जर इथे बसायला भेटलं असतं तर मैं कुछ दौड़ के और भाग सकता था. बिलकुल गलत आहे. आणि इथं बसणाऱ्यांचा राग जास्त होते, लक्षात घ्या. लोक इथं बसणाऱ्यांना लास्ट झिलक्या पाडतात. बऱ्याच कार्यकर्त्यांना ही जी काही डोक्यातल्या आलेल्या कल्पना आहे ना का पोस्टर आणि माझी जवळीकता किंवा अशा जो प्रकार हल्ली डोक्यात घुसताय ना, तो बिलकुल डोक्यातून काढून टाका. माझ्या डोक्यातलं मुंबईचं मुकुल वासनिकचं ते जे काही आंदोलन केलं त्या दिव्यांगानं आणि अजित पवारला ज्या कार्यकर्त्यांनी जॉब विचारला ना ते मरेपर्यंत जाणार नाही. लक्षात घ्या, मरेपर्यंत जाणार नाही. यांना सलाम ठोकला पाहिजे, मानाचा मुद्रा अर्पण केला पाहिजे. कारण त्या अजित पवारला सांगून चुकलंय का हम 6 दिन है ना तेरी फौज फाटा सब कम हो सकती है. हम वो ताकतवर है कि फिर जाए तो फिर संख्या की गिनती नहीं रखते. हम गिनती नहीं करते हैं क्योंकि दिल इतना बड़ा है और हमारे हौसले इतने बुलंद है कि तेरे को भी झुका सकते हैं. ते या दिव्यांगानं दाखवून दिलेलं आहे, त्या रथरागीनं दाखवलं आहे. नाहीतर संख्येनं तर आंदोलन अधिकही ठिकाणी जास्त मोठे झाले हो. संख्येनं 1000 लोक होते, पण आंदोलन बाकीच्या त्याच्या बायकोने माहिती झालं ना ह्या आंदोलन करतात. आंदोलन संख्या जेव्हा महत्वाची असतं तेव्हा त्याच्याबद्दलची प्रामाणिकता, त्याच्याबद्दलचा जोश, त्याची निष्ठा हा प्रचंड ताकदीच्या पाहिजे. आम्ही हे ठरवलं पाहिजे का माझ्या आयुष्यामध्ये मी नाही जिल्हा प्रमुख झालं तरी चालेल,
मी नाही जिल्हा परिषद सदस्य झालो तरी चालेल, पण माझ्या पाऊल खुणेवर अख्खा महाराष्ट्र हादरल्याशिवाय राहणार नाही, हे लोक ठरवणं महत्वाचं. आम्ही ज्या दिवशी हे ठरवणार आहे मित्र, लक्षात घ्या, कोण जिल्हा प्रमुख कोण तालुका प्रमुख माहीत नसतं. काही लोकांनी 50 दिवस माझ्यासोबत आंदोलन केलं, उपोषण केलं. ती वाशिमची महिला होती, 5.5 शुगर वाढलं होतं, 5.5 पर्यंत. ना कार्यकर्ता आहे ना पद आहे ना, माझी पहिल्यांदाच भेट. हाताले काय पालकमंत्र्याचा फोन आलाय, कलेक्टरचा फोन आला, एसपीचा फोन आला, तुम्ही बसा पण त्या म्हातारीला उठवा, तिला काहीतरी खाऊ घाला. म्हातारी म्हणे जेव्हा बच्चू तेव्हा माय मावली उठाय काय पता नाही, ते तिथे स्टेजवर बोला. प्रत्येक वेळी जिल्हा परिषदेला उभे राहत नाही, नगरपालिकेला उभे राहत नाही, घर नाही तिच्याजवळ. काय दिलेली असली पाहिजे लक्षात घ्या. सगळी डॉक्टरची टीम घाबरायला लागली आणि बच्चू ही कधी जाऊ शकतं. या पेंडॉलमध्ये एक मृत्यू लिहिलाय की काय माहित नाही, हिला जर तुम्ही जीव घातला नाही तर सगळा प्रॉब्लेम झाल्याशिवाय राहत नाही. म्हातारीच्या समोर सगळं सांगितलं गेलं. जशी रायगडवरची हिरकणी ऐकत नव्हते, सगळे दरवाजे बंद होते, पण हिरकणीचं लक्ष मुलाकडे होतं. सगळं डोकं सगळं आम्ही पाहिजे, शरीरातला प्रत्येक रक्ताचा कण त्या मुलाकडे पाहत होते. आणि हिरकणीने ठरवलं, ज्या बुरुजावरून प्रशिक्षक असताना सैनिक उतरू शकला नाही, त्या बुरुजावरून आमची हिरकणी उतरली आणि बाळाला आम्ही पाहिजे कळेवर घेणारी हिरकणी ही अजूनही डोक्यात आहे. रायगडाचा एक कडा हिरकणीच्या नावाने ओळखल्या जातं. लक्षात घ्या, भामटे लोकांच्या नावाने नाही ओळखल्या जात. आले, निवेदन दिले, फोटो काढला, फेसबुकवर टाकला, मग त्याचे उन्हे काढले, मग याचे उन्हे काढले. काही जण तर असे 72 आहे, म्हणजे त्याला त्याच्यासाठी रडाव का हसावं मला अजूनही समजत नाही. एका जणानं फाईल अहवाल करून आणला, त्या अहवालात 50 पानं आहे, 50 पानात एकच फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये चारच लोक आहेत. मी तुम्हाला पाठवणार आहोत सगळ्याकडे. त्या कार्यकर्ता बनायचा असेल तर याच्यासारखा बनाव. 50 पानावर एकच जणांचे 4-5 जणांचे फोटो आहेत आणि 2 पोलीस इकडून तिकडून उभे आहे, हे 4 जण मदत उभे आहे. आंदोलन पहा कसं आहे. एक आंदोलन अजितदादाला घाम फोडणार आणि दुसरं आंदोलन याचे फोटो बघून मला घाम येणार आहे. कम से कम दाखवता नाही, झाकली बूट 1.25 लाखाची आणि ते फोटो मला 4दा दाखवले. 2 हे इकडून पोलीस, एक इकडून पोलीस आणि मधात हे 4 जण. रस्ता अडवलाच नाही, साईडला उभे आहे. म्हटलं मधात तरी राहिले पाहिजे, साईडला उभे आहे. असले कार्यकर्ते नसले तर बरे ना. अशा कार्यकर्त्यासाठी जर आपण वेळ सगळं वय वाया घातलं तर खरा कार्यकर्ता बिचारा त्याच्याजवळ जाता येणार नाही. आम्हाला त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलो पाहिजे आम्ही. प्रश्न आमच्या नेत्याचा नाही आणि तुमच्या काही निवडणुकीचा नाही आहे. प्रश्न माझ्या ज्या शेतकरी बांधवाचा आहे, दिव्यांगाचा आहे, मेंढपाळाचा आहे, मच्छीमारांचा आहे, जो कष्टानं जगताना त्याच्यासाठी पेटून उठणारा आम्ही पाहिजे, उभे राहणारा कार्यकर्ता आम्हाला पाहिजे. सगळं आयुष्य चुलीत खाल्लं तरी मिळतं, पण इथून त्या देवेंद्र फडणवीस सांगता आलं पाहिजे. ही संख्या जरी हजाराची असेल तर ते हे कार्यकर्ते लाखात केल्याशिवाय राहणार नाही, हे खऱ्या अर्थाने सांगता आलं पाहिजे. तोडफोड करून आम्ही पाहिजे उभं राहता आलं पाहिजे. काही कार्यकर्ते म्हणतात आजची दिवाळी आहे म्हणून काय करू. सर आयुष्यभर दिवाळी करताय.
कोणा दिवाळीला हजर नव्हतं सांगा बरं? कित्येक वर्ष आम्ही दिवाळीचा आनंद घेत 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 आतापर्यंत कुछ ऐसी तो दीपावली करो की जिसकी दिवाळी होती ती. अशी दिवाळी करा का ज्याची दिवाळी होत नाही, त्याच्यासाठी आमची दिवाळी असली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही समोर आलो पाहिजे. ही प्रचंड निष्ठा असणाऱ्या बच्चू कडूंची निष्ठा महत्वाची नाही, प्रचंड सामान्य माणसावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्याची फौज म्हणजे प्रहार संघटना रक्षण. मान अपमान सन्मान सगळा बाजूला ठेवून शिवाय काशील असा सहज सिद्धी जवळच्या वेळामध्ये सहज भेटला पन्हाळ्यावर. ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही, काहीतरी 3-4 महिन्याची फक्त ओळख होती. इकडल्या गोष्टी काही वस्तू आणण्याचं काम शिवानावाचं होतं. 6 महिन्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संवाद फक्त 6 महिन्याचा आहे आणि 6 महिन्यात शिवाजी काशीद शहीद होतंय. यही तो सबसे बड़ी चीज है. यही सबसे 6 महिन्यात शहीद झाला. 6 महिन्यात ओळख होतं आणि 6 महिन्यात शहीदी पत्करतोय शिवाजी काशीद. आम्ही 10 वर्ष सोबत राहिलो आणि एकही डाव याचं बलिदान ऐकायला येत नाही, याचं काम कानावर येत नाही. 6-10 वर्ष कार्यकर्ता सोबत राहिले. असं वाटतं याचा शेमूळ आपण घुसा नाका. असल्या कार्यकर्त्याची फौज उभी करायची. निवडणूक आमचा दुय्यम भाग आहे, पण आंदोलन प्रथम आणि प्रथम. इसके ना पहले कोई आ सकता है ना बाद में कोई आ सकता है. या आंदोलनातून जे काही भेटेल ते बोनस, ते निवडणूक. आम्ही या विचाराने जेपर्यंत समोर जात नाही, सध्या पोकळी आहे सगळे इकडे, कार्यकर्ताच नाही आहे. आणि तो कार्यकर्ता आहे ना, तो तुम्हाला माहित नाही पक्षातले कार्यकर्ते कसे आहेत. म्हणजे मोठे नाव पक्ष, मोठे पक्ष आहे, पण ते त्यांचं सामान्य माणसाची नाळ तुटलेली आहे. मीच तर एवढ्या गाड्या बाहेर पाहिल्यानंतर म्हटलं आपलं संघटन लय श्रीमंत होत चाललं दिसते. गाड्याच गाड्या आहे बाहेर. म्हटलं याच्यावर एक कॅमेरा फिरव थोडा. त्याच्यात 2 ऑटो भेटले मला दिसले. मग थोडंसं बरं वाटलंय. काही ऑटो आला पण आलेला इथे. असू दे गाड्या, ते एसीची असू दे, 2 लाखाची असू दे, 2 करोडची असू दे, पण त्या गाडीतल्या काच खाली केल्यानंतर ती नजर माझ्या शेतकरी शेतमजुराच्या कष्टावर गेली पाहिजे. जेथपर्यंत त्या गाडीतून आमची नजर त्या दिव्यांगाच्या बांधावर जाणार नाही. गाड़ी बड़ी होने से कोई मतलब नहीं, लेकिन उस गाड़ी में बैठने वाले की नजर आम आदमी पर रखना होना चाहिए. आम्ही कुठल्या तरी विचार घेऊन समोर गेलो पाहिजे. आमच्या डोक्यात विचार नाही, आम्हाला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला खास करून शाबासकी दिलं पाहिजे. 6 महिन्याला न म्हणणारं, कर्जमाफी न म्हणणाऱ्या सरकारला आम्ही 6 महिन्यात वटणीवर आणलं. आमच्या पक्षातला एकही आमदार तिकडे विधान भवनात नाही, तरी आम्ही सरकारले नाचवलं. हे फार महत्वाचं आहे. आम्ही सांगितलं का ही जे मावळ्यांची फौज तयार झाली आहे, ते फडणवीसला सांगावं लागलं का हो आम्ही समिती तयार करतो. फडणवीस साहेब, समिती तयार करून जमणार नाही. कर्ज माफी झाले नाही तर हागून लावल्याशिवाय राहणार नाही. चौफेर पडावं लागेल तुम्हाला. ये तो अभी तक टेलर ही था, आणि त्या टेलर मधले फक्त हे गानेच होते. फाइटिंग और बाकी है. और जब एंड होगा ना, तब वहां तुम नहीं रहेंगे. अगर कर्ज माफी नहीं होगी तो तुम्ही तिथं राहणार नाही. मी दावा सांगतोय. आमची बदुआ
तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी शेतमजुरांच्या बदवा तुम्ही घेत असाल. माझ्या दिव्यांगाचे 1000 रुपये वाढवले आणि ते बावनकुळे असं सांगतंय जसं काही बावनकुळेनं घर विकूनच दिले. 1000 6000 रुपये मागणी केली, 1000 वाढवले. अजून शासन निर्णय निघाला नाही. शासन निर्णय निघाल्यानंतर तुम्ही कधी खात्यात टाकणार माहित नाही. फक्त घोषणा झाली. त्यांना कदाचित सरकारला सोपं वाटत असन, पण येणाऱ्या काळामध्ये सरकारला कठीण वाटलं पाहिजे का नाही? आहे सगळ्यांची तयारी का? दिवाळी आहे, घरी गाय धुयाची आहे. मला 4-5 मेसेज आले आणि कमालची गोष्ट सांगतो, मी वाचून नाही दाखवत, एवढी मोठी फजिती नाही करत. क्या खास होता है. दिव्यांगामधल्या एकही कार्यकर्त्यांना मला मेसेज केला नाही मी येऊ शकत नाही म्हणून, पण प्रहार पक्षातल्या कार्यकर्त्याचे किमान 15 मेसेज आहे. आमची इकडे ढगफुटी झाली म्हणून येता येत नाही. दुसऱ्यानं एक मेसेज केला, मला 2 पोरं बिमार आहे म्हणून येता येत नाही. मी त्यांना म्हटलं कोणत्या डॉक्टरचा नंबर दे बरं. ते काही गरज नाही म्हणे, फक्त दाखवूनच. हे आहे बनवा बनवी. पण दिव्यांगाचा एकही मेसेज नाही. ज्याला येण्याचं जास्त कठीण आहे, ज्याचं येणं जास्त कठीण आहे, तो जास्त कष्ट करून इथं येतं, त्याचा एकही मेसेज आम्हाला आला नाही. ज्याले 2 पाय चांगले आहे, 2 हात चांगले आहे, हे मनानं दिव्यांग असणारे कार्यकर्ते शोधावं लागणार आपल्याला. हे शोधावं लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये मानसिकता फार महत्वाची आहे भाऊ. आणि आपण जे आंदोलन हाती घेतलं ते फार महत्वाचं आहे. सरकारला अजूनही आपलं पाहिजे तेवढं भय निर्माण झालं नाही आहे. आणि ते भय निर्माण करण्यासाठी तुमची आमची सगळ्यांची तयारी आणि तुमचे कष्ट फार महत्वाचे आहे. ज्याला गुन्हे दाखल व्हायची भीती वाटत असेल किंवा आपलं काय असे काही कार्यकर्ते असन तर त्यांना आम्हाला SMS करा, त्यांच्यासाठी वेगळं काम आपण देऊ. का बच्चे हो, आम्ही काही करायला तयार आहे, फक्त गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे. सगळ्याची तयारी आहे गुन्हे दाखल व्हायची. कोई भी गुन्हा दाखल होना चाहिए, चलता है. मला असं वाटतं का आपण एका तालुक्यातून 20-20 लोक बाहेर काढले पाहिजे. 200 लोक. 20 गाव निवडा. एका तालुक्यात 20 शाखात असेल ना, 20 शाखा नाही आहे, त्या 20 शाखेतले 10 लोक निवडून टाका. आणि ते जबरदस्त, हे असे मधात जेवणारे नाही पाहिजे. मधात जेवणारे आणले तर मग आपलं कायमचा वादा होऊन जाईल. आणि ते मजबूत आणा. आत्तापासून कामाला लागा. ऐकून गेल्याबरोबर मला मेसेज करा. ज्याचा पहिला मेसेज 20 गावच्या शाखेचा येईल त्याच्या घरी बच्चेकडू पहिल्यांदा जाईल. त्या शाखेचं नाव, तालुका आणि गाव पाहिजे आम्हाला. आणि ज्याचा सगळ्यात शेवट येईल त्याच्या घरी सगळेजण जेवायला जाऊ आपण. प्रत्येक तालुक्यातले 20 गाव निवडायचे. 20 गावातले, एका गावातले 10 लोक निवडायचे. आणि 10 मध्ये 200 लोक एका गावातून काही करू. स्वतःच्या पैशाने काय असेल तुम्ही पहा. ही तयारी होत असेल तर पुढचं आंदोलन जाहीर करू. तयारी आहे. बऱ्याच लोकांना हातवरती नाही केला. एक काळा शर्टवाला तो कार्यकर्ता आला, तो कशासाठी आला मला माहित नाही. तो पोस्टर बाय दिसते मला. सगळ्याची तयारी आहे, दिल से आहे बिलकुल. आणि
आणि मला असं वाटतं का 20 एका जिल्ह्यामधले, एका तालुक्यातले 20, एका जिल्ह्यातून जर 2-2, 3-3, 10-10 हजार लोक मजबूतीने 8 दिवस मुक्कामी यायचा आहे, तैयार है? ये आर पार की लड़ाई है, एक तो हम रहेंगे नहीं तो फिर सरकार रहेंगी। सगळ्याची तयारी आहे? आता टिकल्या फोडणं बंद झाल्या, डायरेक्ट ढुंगणाखाली सुतळी बाम लावायचं आहे। 8 दिवस मुक्कामी यायचं आहे आणि जेवणाच्या तयारीनं यायचं आहे। ज्याचं येणं होते त्यानंच हो म्हणा, आणि हो म्हटल्यानंतर जर आले नाही तर माझ्यासारखा बेकार नाही, आमची जबरदस्ती नाही, पण तुमची काय किंमत आहे, तुमची काय ताकद आहे कारण ही परीक्षा आहे। आंदोलन काही फक्त सरकारसाठीच नाही आहे, तुमची औकात काय, ते तपासा लागेल ना, अरे हे तपासणीचे दिवस आहे आणि हे परीक्षा आहे। हा जो 20 वर्षाचा लेखाजोगा आहे, कुठला कार्यकर्ता ताकदीनं सगळं घर दार विसरून या देशासाठी, या देशातल्या कष्टकरी कामकरी लोकांसाठी आपला वेळ आली तर प्राण द्यायला तयार आहे, अशा कार्यकर्त्याची निवड म्हणजे आपलं आंदोलन असणार आहे। लक्षात, असे सगळे कार्यकर्ते आम्हाला निवडायचे आहे आणि ही जी फौज जेव्हा तयार होईल तेव्हा मी सांगतोय, प्रहार निवडणूक नाही, बगैर निवडणुकीची जिंकल्याशिवाय राहणार। लोग चुनाव लड़के जीत जाते हैं, हम बगैर चुनाव लड़ते ही जीत जाते हैं। हमारे या ताकदीचा कार्यकर्ता गावा खेळात तयार करायचा आहे। फक्त आंदोलन आम्ही पाहतोय मागणीसाठी नाही, तर गाव खेळात महाराष्ट्रात मध्ये जो स्वातंत्र्याच्या पूर्व काळात कार्यकर्ता तयार झाला होता, जो सर्व काही आम्ही पाहतोय देशाला अर्पण करण्याची तयारी करत होता, तो कार्यकर्ता आम्हाला गावा खेळात उभा करायचा आहे। त्या कार्यकर्त्याची फौज उभी करायची आहे। त्या कार्यकर्त्यानं ताण भूक सगळं विसरून, कोण परिवार आहे माहित नाही, पण हे लढाई आमच्या कष्टकरी कामकरी शेतकरी मजूर दिव्यांगाची आहे। त्या लढाईतला शेवटचा शब्द पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी हाजीर आहोत, असा सांगणारा कार्यकर्ता गाव खेड्यात उभा करायचा आहे आम्हाला। एक नवीन आम्ही पाहतोय, नवीन अंकुश तुमच्या आमच्या माध्यमातून सरकारवर कायमचं राहिलं पाहिजे। एक क्रांतिकारी विचाराकडे आम्हाला जायचं आहे, निवड पुस्तक वाचून नाही, तर आमच्याच आंदोलनाचं पुस्तक येत्या हजारो वर्ष वाचल्या गेलं पाहिजे। हा इतिहास आम्ही पाहतोय, या संपलेल्या आम्ही पाहतोय संपलेल्या जी काही राष्ट्रभक्ती आहे, संपलेला काळ आहे, राष्ट्रभक्ती कोणाच्या डोक्यात राहिली नाही। धर्म आणि जातीसाठी लढणाऱ्या लोकांना आम्हाला पुन्हा सांगायचं आहे का होय आम्ही शेतकऱ्यासाठी लढू शकतो, होय आम्ही दिव्यांगासाठी पण लढू शकतो, आम्ही या देशाची राष्ट्रभक्ती म्हणून हे आंदोलन सामान्य माणसाच्या घरापर्यंत खऱ्या अर्थानं प्रकाश देण्यासाठी आम्ही लढतोय, हे सांगण्यासाठी हे आंदोलन आहे। प्रचंड गुर्मीनं ताकदीनं प्रचंड मजबूतीनं उद्या येणारा काळ हे आमचं वाचल्याशिवाय एक नवीन इतिहास आम्हाला निर्माण करण्याच्या तयारीनं कामाला लागलाय। चुनाव आएंगे जाएंगे लेकिन कोई पूछने वाला नहीं है। अर्ध्या लोकांना माहित नाही आमच्या भागातला आमदार 20 वर्ष अगोदर कोण होता। निवडणूक हे काही फार मोठं ध्येय नाही आहे, पण जे निवडून येतात त्याच्यासाठी काय आम्ही समोर ठेवलं पाहिजे याच्यासाठी सुरू केलेली लढाई मित्र तुमच्या सर्वांच्या ताकदीनं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा बच्चू कडूला आत्मविश्वास आहे। तुमची सगळ्यांची तयारी असेल तर, नाहीतर मग आपले आंदोलन चालूच आहे। सगळ्यांची तयारी आहे, गुन्हे अंगावर घ्यायची बिलकुल
मागचे लोक खाऊन आले, हातही वरती नाही करत. हे डबल प्रॉब्लेम आहे याचा. म्हणजे जेवण करून आले हा प्रॉब्लेम, आणि हात वरते करत नाही हा दुसरा प्रॉब्लेम आहे. तयारी आहे मागच्या लोकांची, आणि मग कामाला लागणार आहोत आपण. मला वाटते 2 ऑक्टोबर म्हणजे आत्ता आम्ही ऑगस्टच्या पहिल्या शेवटच्या हप्त्यापर्यंत आकडा आला पाहिजे. आमच्याजवळ आकडा आला पाहिजे. 8च दिवस, 8 दिन के बाद ज्यादा नाही. 4 दिवस बसून आणि उरलेले 4 दिवस लढून, आणि तो एकदा आकडा हाती आला का मग आंदोलनाची तारीख आपण निश्चित करू. बरोबर आहे? सगळ्यांची तयारी आहे. पुढचं अधिवेशन चांगलं अधिवेशन घ्यायचं आहे, असं नाही पाहिजे एकदम टॉप. जिल्हा प्रमुखाची लाईन अलग, तालुका प्रमुख हे असं व्यवस्थित 500-600 लोकांचं एक पक्षाचं वेगळं अधिवेशन होईल. त्याचं कोणता जिल्हा ते काय म्हणते स्वागत मेहमान पद म्हणून स्वीकारायला तयार आहे. ज्याची तयारी असेल त्यानं आम्हाला सांगा का आमच्या जिल्ह्यात हे अधिवेशन घ्या. ते अतिशय सगळ्या खर्चा गिरचा सहित कटिबद्ध नियोजन सहित प्रचंड ताकदीचं, प्रचंड चांगल्या पद्धतीचं कसं घेता येईल याची जे जे जिल्ह्यात तयार असेल त्यांनी मला मॅसेज करा का आम्ही हे सगळी जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं. आम्ही पहिले पक्षाचं विचारतोय. पक्षासाठी एक अधिवेशन वेगळं होईल आणि दिव्यांगासाठी वेगळं होईल. जे जिल्हे तयार असेल त्यांना आम्हाला मॅसेज करा का मी हे सगळी जबाबदारी उचलायला तयार आहो, पण प्रचंड व्यवस्थित शिस्तबद्ध असलं पाहिजे. एका मिनिटाचा फरक इकडे तिकडे होता कामा नये. आतापर्यंत आपण लढलो, फक्त लढलो, आता फक्त शिस्तीनं लढायचं आहे. आणि मग त्यासाठी जे काही तयार असेल त्यांनी आम्हाला मॅसेज करायचं. ज्याचे मॅसेज येईल, जे काही 2-3 जिल्ह्याचे येईल त्याच्यापैकी आम्ही एक समिती नेमू, आणि ते समिती नेमल्यानंतर तिथली सगळी व्यवस्था पाहून मग आपण तिथं तो जिल्हा जाहीर करू. एक दिव्यांगासाठी आणि एक जिल्हा संघटनेसाठी. पूर्ण सप्टेंबर महिन्यात मी प्रत्येक जिल्ह्यात येणार आहोत. एकही जिल्हा सुटणार नाही. त्या एकदम जिथं कमी ताकद आहे ज्या जिल्ह्यात, ते 2 जिल्हा मिळून आपण कार्यक्रम घेऊ, पण जिल्ह्यात मात्र जाऊ. त्याची प्रचंड ताकदीनं तयारी केली असली पाहिजे. सकाळी 9 वाजता सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक झाली पाहिजे. प्रमुख कार्यकर्त्याची बैठक झाल्यानंतर जेवणानंतर 2 सभा 6 वाजेपर्यंत, आणि 3री सभा पुन्हा एक त्या जिल्ह्यात, सगळ्या जिल्ह्याला थोडा स्पर्श होईल अशा पद्धतीनं घ्यायचा. आपली तयारी राहणार आहे सगळ्यांची. हा दौरा आपण करायचा. हे मेळावे मिटिंगा घेऊन त्याच्यातून आपल्याला मुंबईची तयारी करायची आहे. आता राजू शेट्टीजी, नवलेजी, अनेक संघटना, त्याची 25 तारखेला आपली इथं बैठक आहे. आपण सुरू केलेल्या आंदोलनाला सगळ्या संघटनेचा पाठिंबा भेटत आहे, ते सामील होत आहे. या आंदोलनाचा एक इतिहास घडेल यावर आत्मविश्वास आहे. न म्हणणारं सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही. नाही झुकलं तर झुकल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही. झुकावंच लागेल. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाच्या समोर नाही झुकलं तर मग मात्र प्रहारच्या समोर तुम्हाला आम्ही सांगतोय, प्रहार तुमच्या समोर ताकदीनं उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक आपण पाहतोय का या आंदोलनानंतर मंत्री सुद्धा फिरू देऊ नये. प्रत्येक जिल्ह्यात 400, 500, 1000 कार्यकर्त्याची फौज, प्रचंड ताकदीची, प्रचंड ताकदीनं उभं राहावं लागेल. माझ्या 10 गुन्ह्यावर मी निर्दोष झालो, 10 आणि 100 गुन्ह्यावर, आणि 100 गुन्हे आता त्याच्यातले 50 गुन्हे आता दाखल झाले 6 महिन्यात. काही फरक आहे का माझ्यावर?
काही कार्यकर्ते फोन करते, गुन्हा दाखल होते, नाही ते काय पोलीसवाले पुरणपोळी खो घालणार आहे तुम्हाला? या चांगलं आंदोलन केलं, आता तुम्ही असं करा, पाहुणचार घ्या, ही पुरणपोळी खा, लागलं तर मटण चिकन खाऊन चालले जा, या अपेक्षा करायच्या. अशा अपेक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांना थोडं समजून सांगा. आंदोलन गुन्हे दाखल झाल्यानं कमी होता कामा नये, गुन्हे दाखल करणाऱ्याचे हात थांबले पाहिजे, एवढे आंदोलक उभे राहिले पाहिजे, एवढ्या ताकदीने उभे राहिले पाहिजे. आणि ह्या सगळ्या अधिवेशनाचा सार आपण सगळ्यांनी, मला वाटतं आता आपण तुम्ही 2 शब्द आमचे पाहुणे बोलणार आहे. कुणालची लई इच्छा होती, कारण प्रत्येकाचा आपापला मान सन्मान, त्या वक्त्याला त्याच्याकडून मिळणाऱ्या काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणून त्याचा आग्रह होता का नाही एकदा आपण यांना ऐकलं पाहिजे, आणि म्हणून आपला नियम तोडत माझ्या भाषणानंतर कुणालची इच्छा, कार्यकर्त्याची इच्छा आहे, त्या कार्यकर्त्याच्या इच्छेवर एक शेवटचं 5-10 मिनिटाचं भाषण होईल. मग सगळे दिव्यांग आणि आमचे महिला भगिनी जेवण करायला जाईल. त्याच्यातही 2 गट करा, एकदम तिकडे जाल तर सगळं अंगावर येईल. का होतं, आपण आक्रमणच करतोय, म्हणजे तिथं ना प्लेटा राहत त्या पडून जातंय. आरामशीर जेव्हा, काल मी एका कार्यक्रमात गेलो होतो, एवढं शिस्तबद्ध